आपण योग्य ठिकाणी आला. नारायण नारायण. मुनिवर्य, परंतु आपण इथे येण्याचं प्रयोजन? नारायण नारायण. देवेंद्र, इथे येण्याचं प्रयोजन स्पष्ट सांगतो. तत्पूर्वी समस्त देवगणांना या नाथाचा प्रणाम. देवेंद्र, या नर्तिकाच्या उभ्या का आहेत? मुनिवर्य, प्रत्यक्ष यमराज सभेत यमराज नाही, त्यामुळे आम्ही या नर्तिकीचे नृत्य बंद ठेवण्यात आले. नारायण नारायण. देवेंद्र, ही तिलोत्तमा नर्तिकी एवढी सुंदर सजली असताना त्यांचे नृत्य बंद ठेवणे आपणास योग्य वाटतं का? मुनिवर्य, आपण केलेल्या स्तुतीने माझं मन प्रसन्न झालं आहे. मग देवेंद्र, पाहून माझं मन मोहून गेलं आहे. देवेंद्र, मग वाट कशी पाहता? तिलोत्तमा नर्तिकीचे नृत्य चालू करा. ठीक आहे मुनिवर्य. हे तिलोत्तमा, तुझे नाव जाण्याला सुरुवात होऊ दे. ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहताल, त्या यमराजांची स्वारी इकडे येत आहे. यमराजांची स्वारी इकडे येत आहे.
नारायण नारायण यमराजांचा विजय असो. महर्षी नारद मुनी आपल्या कल्याणाचं, परंतु नारद मुनी मी इथं हजर नसताना माझ्या दरबारात नर्तिकेचे नाच गाणं चालू कसं काय? नारायण नारायण यमराज, आम्ही तुमची बराच वेळ वाट पाहिली हो की नाही देवेंद्र? बरोबर आहे मुनिवर्य. यमराज, आम्ही आपली बराच वेळ वाट पाहिली. देवेंद्र, आपल्याला माहित आहे आमच्या आज्ञेशिवाय या दरबारात काही सुद्धा चालत नाही. परंतु यमराज, एक या किरीटने नर्तिकेकडे पहा. तिचा सास जात पहा, तिचे मन मोहक रूप पहा आणि मला सांगा, तिला पाहिल्यानंतर कोणाला मोह होते? देवेंद्र, तेही बरोबर आहे. आपल्या दरबारात तिलोत्तमा नर्तिकेचे नाच गाणं चालू होऊ द्या. ठीक आहे यमराज, हे तिलोत्तमा, तुझ्या नृत्याविष्कारास सुरुवात करावी. यमराज पूजा करते आणि माझ्या नाच गाण्याला सुरुवात करते. ठीक आहे. कशाला म्हणू, कशाला म्हणू, कशाला म्हणू तुम्हा मी लाजते. यम दरबारी तिलोत्तमा नार नाचते. यम दरबारी तिलोत्तमा नार नाचते. यम दरबारी तिलोत्तमा नार नाचते. कशाला म्हणू, कशाला म्हणू, कशाला म्हणू तुम्हा मी नाचते. यम दरबारी तिलोत्तमा नार 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 नाचते. यमराजांच्या आज्ञेप्रमाणे नृत्यागराचं नृत्य चालू आहे. नृत्य पाहताना सर्व देव यमराज देवच होत नसतात, निरीक्षण करतात. नाच गाणे संपल्यावर आतून हसण्याचा आवाज येतो. अनेक असुर यमाच्या पायाजवळ उठतो, हसतो. हे पाहून सर्व देव पळून जातात. मात्र महाराज रघुनाथो, हा असुर कोण? हा असुर कोण? त्याचा जन्म कसा झाला? त्याचा पण प्रत्यक्ष रंगमंचावरती पहा. त्यावर प्रत्यक्ष रंगमंचावरती पहा. मी कोण आहे?
जन्म कसा झाला आणि इथे मी कशासाठी आलो आहे समजेल का? अरे तुला ऐकायचे ना तुझा जन्म कसा आणि कोणापासून झाला? ऐक. अरे अर्जुना, माझ्या दरबारात सर्व देवांची सभा भरण्यात आली होती. या सभेत तिलोत्तमा नर्तिकेचे नाच गाणं चालू असताना मला मोह झाला. त्याच वेळी तुझा जन्म झाला आणि त्यातून तुझी उत्पत्ती झाली. म्हणजे तुम्ही माझ्या पिताश्री हो ना? होय. अरे म्हणून तुझे नाव अग्निसूर. पिताश्री माझं नाव अग्निसूर. पण तुझ्या प्रज मला एक शक्ती द्या की हे त्रिभुवन निसळ भस्म करेन आणि सर्व देवांना सोडून सोडणार. हे यमराज मला आशीर्वाद द्या. ठीक आहे यमराज, या व्यापन. अग्निसूर यमराज त्यांच्या कारभारात नर्तिकेचा नाच पाहत असताना त्यांना मोह आवरला नाही. त्या मोहाजालाने खाली पाडले आणि त्यातून माझा जन्म झाला. यमराज एक माझ्या पिताची आपले हळप. नारायण नारायण. ब्रह्मांडामध्ये तिन्ही लोकात फिरणारा ब्रह्मदेवाचा पुत्र नारद. नारायण नारायण. अरे नारदा, तिन्ही जगात फिरणारा तू, परंतु हे त्रैलोक्य चालून टाकण्याचा वर मला मिळाला आहे. तुझं कसं काय होणार? नारायण नारायण. तू या वराची प्रचिती कशी काय घेणार? नारदा, मी काही समजलो नाही. नारायण नारायण. अग्निसुरा, सर्व देव हजर असताना तुझा जन्म झाला, त्याची तुला प्रचिती येणार आहे. यावर काही उपाय मार्ग असेलच. नारायण नारायण. अग्निसुरा, तू अमरावतीमध्ये जा व देवांवर युद्ध कर, मगच तुला तुझ्या वराची प्रचिती लगेच येईल. नारायण. नारदा, तू सांगितलं त्याप्रमाणे मी त्या अमरावतीवर हल्ला करतो आणि सर्व देवांशी युद्ध करून त्यांची राज्य ताब्यामध्ये जाऊन भस्म करतो. परत नारदा, जर का त्यावेळी तू सावध केले तर का माझे काय समजलं? ठीक आहे नारदा, तू सांगितल्याप्रमाणे मी त्या देवावर स्वारी करतो. त्याला का सावधान.
अरे अग्निसुरा, एवढा उन्मत्त होऊ नकोस. जगात शेराला सव्वाशेर असतो हे विसरू नकोस. नारायण नारायण. का तर आपण पुढच्या मार्गात जाऊया. नारायण. विष्णुदेवा, यमराजांच्या सभेमध्ये यमराजांचे ते जमिनीवर पडतात. त्यातून एका असुराची उत्पत्ती झाली आणि त्याची पुढे काय झाले याची चिंता लागून राहिली. आम्हाला तसंच वाटतंय. देव हो, यातून मग कोणता मार्ग काढावा हे सुचत नाही. विष्णुदेवा, स्वागत आहे. आणि हो मुनिवर्य, आम्हा देवाने एक चिंता पण राहू नाही. नारायण नारायण. देव हो, आपणास अशी कोणती चिंता लागू राहिले?
मुलीवर्य आपण यमराजांच्या सभेत हजर होतात। या सभेमध्ये एका असुराचा जन्म झाला आणि त्या असुराच्या पुढे काय झाले हेच चित्र वाटत आहे। नारायण नारायण देव हो, तेच सांगण्याचं मी चालोय। यमराजांच्या दरबारात नर्तिकेचे नृत्य चालू असताना यमराजांना मोह झाला। त्यांचे केस खाली गळून पडले। त्यातून एका असुराची उत्पत्ती झाली आणि तो असुर आता आपल्या राज्यावर चाल करून येत आहे। काय मुलीवर हे खरं आहे? हो देवेंद्रा, हे खरं आहे। याचा अर्थ या अग्निसुराला मोठा अहंकार झाला आहे। देवेंद्रा, ज्याला अहंकार होतो त्याचा शेवटी सर्वनाश होतो हे आपणास माहित आहे ना? बरोबर आहे महादेव, काही ठीक होईल, येतो मी। ठीक आहे। सर्व देव एकत्र अगदी पाण्यात आले बघ। नारदा, तू ध्यान उभा राहा, मी काय करतो ते पहा। आणि हे इंद्रदेव, कोणत्या श्वास मारत नाही तर अरे अग्निसुरा, एक लक्षात ठेव, हे देवराज इंद्रप्रस्थ आहे आणि तुझी बडबड बंद कर। देवेंद्र, माझा जन्म कसा झाला हे तुला माहित आहे? हे सारं त्रिभुवन जाळून टाकण्याचं वर मला मिळालं आहे, म्हणून म्हणतो इथे निघून जा। नाही नाही तर काय करणार? तुझ्या चिंता करून तुझं राज्य माझ्या ताब्यात घेणार। अरे अग्निसुरा, माझी केव्हाही तयार आहे। पाहतो काय नाही
या अमरावतीचा राजा झालाय. या धाम त्याला सांगत आहे या अमरावतीचा मी राजा झालो आहे. नारायण नारायण होय मिश्रा तू या अमरावतीचा राजा झालाय. नारदा तू सांगितल्याप्रमाणे या अमरावती मी राजा झालोय. पण तो कैलासपती महादेव मला त्याच्या स्वारी करते आहे. नारायण नारायण दादा कैलासपती महादेव कैलासला लपून बसायचं नाही. त्या कैलासात जाऊन त्याचा शोध घेतो आणि कैलास पर्वत सगळं त्या महादेव जाऊन बसला करतो. चालेल ना? नारायण नारायण अग्निसुरा तू लगेच जा तिकडे. की काय नारदा कैलासपती महादेव
चिंता करायला लागेल. हा अग्निशिला तुमचा भावावर त्याच्या उगाच परिणाम मुझे महादेवा मला उद्देश देतो युद्ध अग्निशिला माझ्या विरुद्ध करण्यापेक्षा माझ्या गंभीर युद्ध कर. तुझ्या का ठीक काही करत नाही. तिन्ही गावांचा पराभव इंद्र महादेव परंतु इथपर्यंत थांबून चालणार नाही. इतर गावांना जिंकून त्यांची राज्य ताब्यात घेतो आणि हा अखंडेत राज्य बनतो.
देव हो, त्या अग्निसुराने संपूर्ण त्रिभुवनास उच्छाद मांडला आहे. काय करावे काही सुचत नाही. परंतु देवेंद्र, यातून काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. देव, आपण गप्प बसून चालणार नाही. काहीतरी मार्ग शोधलाच पाहिजे. महादेवा, आपण देवादिदेव आहात. आपण यातून काहीतरी मार्ग काढावा अशी विनंती आहे. देव, आपण पार्वती नंदन गणेशाला वंदन करूया. त्यात मार्ग काढते. ठीक आहे. देव हो, आपण विघ्नहर्त्या गणेशाची आराधना करूया. ठीक आहे देवेंद्र. बाल गणेशा, त्या अग्निसुराने त्रिभुवनात हाहाकार माजवला आहे. आम्हा देवांचे राज्य त्याने ताब्यात घेतले आहे. यावर काहीतरी मार्ग शोधावा. गणेशा, आपण यातून काय मार्ग काढावा अशी विनंती आहे. देव हो, चिंता करू नका. त्या अग्निसुराचा मी समाचार घेतो. चला. गणेशा, येतो आम्ही. सर्व देव माझ्या इथून पळून आहे. आता मला अडवणारा कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही. या जगाचा राजा हा यम पुत्र अग्निसूर. एवढा अहंकार बरा नाही. माझ्या मार्गात अडवणारा काहीतरी कर. पार्वती पुत्र गणेश, तुझा कर्तन काय? काय म्हणे माझा कर्तव्य. अरे गणेशा, सर्व देवाचे देव माझ्या हितातून पळून गेले. काय करता? मग काय करणार? माझ्या पळून माझी चिंता करून तुला तर भस्म कराय. अग्निसुरा, मी तुला घेऊन टाकणार आहे. एवढाचा बालक आणि या अग्निसुराला आव्हान. ठीक आहे गणेशा, हो दे.
गणेशाने अग्नी सुनाला गेले आहे त्यामुळे त्याच्या शरीराचा दाखा होत आहे देव यावर काय करावा काही सुचत नाही. परंतु देवेंद्र यातून काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. विष्णू देवा मी माझ्याकडे भीम ऋषीचा वर्षा गणेशाच्या डोक्यावर करतो त्याने गणेशाचा दहा शांत होतो का पाहूया. नाही विष्णू देवा भीम ऋषीला वर्षा करून गणेशाचा दहा शांत होत नाही. आपल्याला काय उपाय करावा. देवेंद्र मी माझी जवळ शीतल कमान त्याच्या मस्तकी देतो त्यामुळे गणेश मधमाप्राणून ओळखला जाईल. महादेवा एवढा उपाय करून गणेशाचा दहा शांत होत नाही. आपल्याला काय उपाय करावा. देव मी माझ्या जवळचे चंद्रकोट गणेशाच्या मस्तकी देवतो त्यामुळे गणेश बालचंद्र या नावाने ओळखला जाईल. ठीक आहे. नाही नाही देव हो गणेशाचा दहा शांत होत नाही. हो देवेंद्र काय करावे काय गणेशाने अग्निसुराला गेले आहे त्यामुळे त्याच्या शरीराचा दहा होत आहे. आपल्याला काय उपाय करावा. ठीक आहे मी माझ्याकडे 21 दिवस गणेशाच्या माथ्यावर होतो. ठीक आहे. आपल्या 21 दिवसामुळे गणेशाचा दहा शांत झाला आहे. या 21 दुरामुळे माझा गाव शांत झाला. यापुढे जो कोणी भक्त मला या दुरावाई
त्याला सहस्त्र विधी केल्याचे पुण्य लाभेल. गणेशा, अग्निसुराचा नाश झाला. देवांची राज्य देवानं परत मिळाली. दुर्वाचे महत्व साऱ्या जगाला कळले. तेव्हा आपण पृथ्वी तलावर लोकांना दर्शन द्याव्याची विनंती आहे. रसिक हो, आपण पाहिलं जसा शंकराला बेल प्रिय तसेच गणपतीला दुर्व प्रिय. 21 दुर्वांमुळे गणपतीच्या शरीराचा नाश शांत झाला. गणपतीला दुर्व प्रिय झाला. दुर्व होणाऱ्या भक्तांना गणेशाने आशीर्वाद दिला आहे. आपण सर्वांनी आपल्या लाडक्या देवाला बाप्पाला दुर्व व्हायला विसरू नका. आपल्या बाप्पाला दुर्व व्हायला विसरू नका.